चला विद्यार्थ्यांनो, आज आपण टाकाऊपासून टिकाऊ अशी एक फ्रेम बनवणार आहोत। हे आहे मक्याचं वाळलेलं कणीस। आता या कणसाच्या पानांचे आपण कात्रण करून घेणार आहेत। आपल्या पद्धतीने कात्रीच्या साहाय्याने पाहिजे तो आकार आपण या पानावर काढून घ्यायचा आहे आणि तसाच तो कात्रीने कापून घ्यायचा आहे। अगदी मऊ असं पान मी इथे घेतलं आहे। तुम्ही पण अशा या टाकाऊपासून छान असं फ्रेम तयार करू शकतात किंवा एक डिझाईन वर्क तुम्ही तयार करू शकता। छान असे पानाच्या फुलाचे आकार मी इथे कापून घेतले आहेत। बघा, लहान मोठे असे आकार इथे कापून घेतले। आता याला आपण फेविकॉलच्या साहाय्याने एका कार्ड शीटवरती चिटकवून घेणार आहेत। छान अशी फ्रेम आज आपण तयार करू। अगदी कमी खर्चात फक्त फेविकॉल आणि कार्ड शीट आपल्याला घ्यावी लागेल। पण हे जे मक्याची पानं आहेत यापासून सुंदरसं वर्क कसं तयार होतं हे आज आपल्याला दिसणार आहे। याला कलरिंग करण्याची सुद्धा आवश्यकता नाही। या पानांचा कलर खूप सुंदर दिसतो। अगदी फ्रेश असा कलर आपल्याला इथे दिसतोय। फक्त याला बॅकग्राऊंडसाठी तुम्ही आकर्षक कलर जर घेतला तर ते खूप छान दिसेल। ह्या पानांचा असा गोल्डन कलर खूप सुंदर दिसतोय। एका बाजूने हा गोल्डन असतो थोडा डार्क आणि एका बाजूने लाईट कलर असतो। ह्या पानांना असा वक्र आकार असल्यामुळे काही पाकळ्या अशा वक्राकार आपल्याला दिसत आहेत, म्हणजे 3D पेंटिंगचा आपल्याला भास होतो। असं हे व्यवस्थित चिटकवून घ्या। जिथे चिटकत नसेल तिथे पट्टीच्या साहाय्याने दाब देऊन छान असं पेंटिंग तयार करा। जी पानं पतली बारीक अशी आहेत ती पटकन चिटकतात, पण जी रफ आहेत ती चिटकत नाही लवकर। त्यामुळे थोडासा दाब देऊन याला चिटकून घ्यायचं। आणि याला सजावटीसाठी आपण काचेचे तुकडे सुद्धा चिटकवू शकता। तुमच्या पद्धतीने याला डॉट पेंटिंगही करू शकता। मी अगदी कमीत कमी काम करून एक छान अशी फ्रेम तयार केलेली आहे। पूर्वी सोलावूड पेंटिंग जशी करायचे तशा पद्धतीने हे पेंटिंग तयार झालेले आहे। धन्यवाद।